आणि आता आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ संपादक, पत्रकार, माजी खासदार कुमार केतकर. केतकर सर, अतिशय जवळून आपण मनमोहन सिंग हा कालखंड पाहिलेला आहे. 92च्या आर्थिक उदारीकरण खाऊच्या धोरणापासून ते न्यूक्लिअर डील 1, 2, 3 न्यूक्लिअर डीलपर्यंत आपण काय भावना आहेत आपल्या? डॉक्टर मनमोहन सिंगांना माझा संबंध बऱ्यापैकी दीर्घकाळ होता. म्हणजे ज्यावेळी ते पहिल्यांदा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते तेव्हा, त्याच्यानंतर शेवटी म्हणजे राज्यसभेत त्यांच्याबरोबर मी 6 वर्ष होतो. त्यामुळे मला त्यांची जवळजवळ राज्यसभा अधिवेशन चालू असताना दररोज भेट होत असे. ते अतिशय अगदी वेळेच्या बद्दल पर्टिक्युलर असायचे. दररोज म्हणजे अधिवेशन चालू असताना 11 वाजता म्हणजे 11च्या ठोक्याला ते हजर असायचे आणि 11 ते 1 ते थांबायचे, 1 नंतर ते जायचे. परंतु ते 11 ते 1 काळात त्यांच्याशी आपल्याला बोलता यायचं. मधल्या काळामध्ये ज्यावेळेला अध्ययन वगैरे व्हायचं त्यावेळेला, आणि त्यावेळेला ते अत्यंत सुहास्य वदनाने, अतिशय नम्रपणे आणि अतिशय मोकळेपणाने खासगीमध्ये बोलत असत. त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची द्वेषाची भावना नाही, द्वेषाची भावना नाही, विद्वेषाची भावना नाही. कोणाच्या बद्दल वाईट ते कधी बोललेले नाहीत. कधीही ते कोणाबद्दल वाईट बोलले नाहीत. त्यांनी मोदी सरकारवर टीका केली ती अत्यंत सभ्यपणे केली. त्यांचं म्हणणं एवढंच होतं की मोदी सरकारचं जे धोरण आहे त्या धोरणामुळे देश आर्थिक अडचणीत जाईल, आर्थिक अरिष्ट ओढवेल. आणि आपण प्रत्यक्षात पाहतोच आहे की मनमोहन सिंग गेल्यानंतर आणि मोदी आल्यानंतर आपल्या देशाची अर्थव्यवस्था कशी झाली आहे हे डॉलर रुपी रिलेशनच्या वरच कळेल. तर आता रुपी जवळजवळ 90 रुपयाच्या दिशेने चाललेला आहे. पेट्रोलचे भाव कसे वाढले हेही आपण पाहिलेलं आहे. एकूण देशामध्ये जीडीपी आणि एकूण इन्फ्लेशन रेट हे सगळं जर पाहिलं तर 2004 ते 2014 हा म्हणजे सुवर्णकाळ वाटावा इतकी अर्थव्यवस्था चांगली होती. ती अर्थव्यवस्था चांगली असण्याचं कारण त्यांचं राजकारण सुद्धा तेवढं सभ्यतेचं आणि पुरोगामी होतं. केतकर सर, एक काही प्रमाणात त्यांच्यावर काय मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर टीका सुद्धा झाली. कथितरित्या त्यांच्या निर्णय प्रक्रियेबद्दल टीका झाली. इतकंच काय की त्यांच्या जवळच्या स्वीय सहायकानं अगदी पुस्तकच लिहून टाकलं आणि तो ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर शब्द अगदी प्रसिद्ध झाला. आज इतिहास म्हणून बघत असताना त्यांच्या या सगळ्या 10 वर्षाच्या, खास करून 2004 ते 14च्या काळाकडे बघत असताना ही टीका अनाठायी ठरते आता? ते ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर असतील म्हणजे होते असं काही जण म्हणतात. तर ते ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टरनी अत्यंत महत्वाचे ऍक्सिडेंट केलेले, चांगले ऍक्सिडेंट, चांगल्या अर्थाने ऍक्सिडेंट केले. ते म्हणजे त्यांनी इंडो न्यूक्लिअर डील केलेला आहे, इंडो US न्यूक्लिअर डील केलेला आहे. तो अत्यंत निर्णय ऐतिहासिक निर्णय होता. त्यांच्या निर्णयाला डाव्यांचा आणि उजव्यांचाही विरोध होता आणि काही काँग्रेसवाले सुद्धा शंका व्यक्त करत होते. त्यावेळेला त्यांनी तो पूर्ण मेजॉरिटी नसताना 2008 मध्ये त्यांनी तो निर्णय पुढे नेला. हेच मला वाटतं मोठ्या राजकीय कौशल्याचं आणि त्यांच्या धोरणाचं वैशिष्ट्य सांगता येईल. त्यानंतर त्यांनी राईट टू एज्युकेशन, राईट टू इन्फॉर्मेशन ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या काळात चालल्या आहेत. मनरेगाचं धोरण त्यांच्या काळात आलंय, अर्बन रिन्युअलचा प्रोजेक्ट त्यांच्या काळात झालाय. आणि हे टीका करणारे जे लोक आहेत ना, टीका करणाऱ्या लोकांना, विशेषतः डावे आणि उजवे या लोकांना कोणताही, आता अँटी काँग्रेसिझम आपल्या देशात इतका रुजलेला आहे की डॉक्टर मनमोहन सिंग काँग्रेसमध्ये आलेच कशाला असं त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे त्यांच्यावरची टीका ही मुख्यतः धोरणावर नव्हती, त्या अँटी काँग्रेसिझमच्या वातावरणात वाढलेले जे पत्रकार आहेत, पत्रकार काही कमी नाहीयेत. विरोधी पक्ष सोडा, पत्रकार सुद्धा ज्या पद्धतीने अँटी काँग्रेसिझमचा प्रत्यक्ष उपयोग करून मनमोहन सिंगांवरती टीका करत होते, तेव्हा त्याला तोंड देऊन ते शांतपणे, कधी त्यांनी आवाज चढवला नाही, कधी तरी विरोधी पक्षांवर, विरोधी नेत्यांवर टीका केली नाही, कधी कोणत्याही प्रकारची अर्वाच्यता जी आताच्या राजकारणात प्रचलित आहे आणि पंतप्रधानांपासून गृहमंत्र्यांपासून ती अर्वाच्यता आहे, तसा कोणताही अर्वाच्य प्रकार तुम्हाला डॉक्टर मनमोहन सिंगांकडे दिसणार नाही. आणि याच्यावरून तुम्हाला किंबहुना आत्ताचे राजकारणी, पंतप्रधान, गृहमंत्री पाहिले आणि डॉक्टर मनमोहन सिंगांकडे पाहिलं की सभ्यता म्हणजे काय, सुसंस्कृतता म्हणजे काय आणि असंस्कृतता म्हणजे काय आणि असभ्यता काय हे अगदी स्पष्ट काळ्या पांढऱ्या पद्धतीने दिसून येईल. मला वाटतं त्यामुळे डॉक्टर मनमोहन सिंगावर त्यांच्यावर त्यावेळी चर्चा झाली ती मुख्यतः 2G, 3G आणि कोलगेट. कोण पकडले? त्यातला एकही आरोपीने पकडला. एवढा हंगामा केला बीजेपीने आणि कम्युनिस्टांनी सुद्धा 2G, 3G प्रकरणामध्ये. कोण आरोपी पकडला? त्यांनी 12 वर्षात सत्तेत आहेत, कोणाला पकडलेलं आहे? कोणालाही पकडलेलं नाही, कोणाला पकडू शकले नाहीत कारण ते आरोपच खोटे होते. तो दुसरा दुरळा होता. कॅगच्या रिपोर्टच्या आधारे जो लीक केला गेला, जो लीक करायचा नसतो त्याला बंधन आहेत, तो लीक केला गेला आणि तोही खोटा ठरला. पुढे विनोद राय हे त्या कॅगचे प्रमुख होते, त्यांनी माफी मागितली. म्हणजे जे त्यांच्यावर आरोप झाले मनमोहन सिंगांवरती ते आरोप कसे खोटे होते हे विनोद रायच्या माफीनंतर खरं सिद्ध झालंय.
त्यामुळे तुमचा जो प्रश्न आहे की त्यांच्यावर खूप टीका झाली, होणारच होती टीका, कारण ज्या पद्धतीचा मीडियाने अटॅक केला मनमोहन सिंगांवरती, विशेषतः 2011 नंतर, अण्णा हजारेच्या चळवळीनंतर जो अटॅक झाला डॉक्टर मनमोहन सिंगांवरती, तो मीडियाच्या मार्फत आहे. विरोधी पक्ष आणि मीडिया हे हातात हात घालून त्यावेळेस चालायला लागले आणि ते अजूनही तसेच चालतात. आताही ते अँटी काँग्रेसचा प्रभाव मीडियावरती पण आहे आणि विरोधी पक्षांवरती सुद्धा आहे. आता खरं त्यांचं राज्य आलंय, एकही आरोपी पकडू शकले नाही जे आरोप केले त्याच्यातला. उलट मनमोहन सिंगांच्या काळात त्यांनीच लोक सुरेश करमाणींना अटक केली होती. त्यांच्याच काळात, त्यांचं राज्य असताना सुरेश करमाणी मंत्री असतात. आणि मोदींना कोणाला, उलट ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत असे सध्या लोक सगळे कॅबिनेटमध्ये आहेत, त्यांच्या राज्यांच्या कॅबिनेटमध्ये, केंद्राच्या कॅबिनेटमध्ये आहेत. आणि मनमोहन सिंगच्या काळात भ्रष्टाचारी म्हणायचं, जे पाहतोय आपण कोण भ्रष्टाचार आता करतंय, कोणाला कसं स्टेटस मिळतंय, किंबहुना आता भ्रष्टाचार करणं हे आताच्या सरकारमध्ये क्वालिफिकेशन झालेलं आहे. भ्रष्टाचार असेल तर डायरेक्ट कॅबिनेट मंत्रीपद. नाव मी घेऊ इच्छित नाही, तुमच्याकडे आता काही इंटरव्ह्यू देणारे जे विद्वान होते त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे किती आरोप होते आपल्याला माहिती आहे. केतकर सर, आपण त्यांच्या आयुष्यातल्या विशेषतः प्रशासकीय आणि केंद्र मंत्रिपदाच्या कार्यकाळातल्या निर्णयांबद्दल बोलत होतो. त्यातला असा कोणता खास काळ तुम्ही सांगाल की जो सर्वाधिक चॅलेंजिंग होता, आव्हानात्मक होता आणि त्याला तोंड दिलं? जसं मी मगाशी न्यूक्लिअर डीलचा सुद्धा उल्लेख केला. असा एखादा निर्णय, असा एखादा काळ की ज्याचे किती दीर्घकालीन महत्त्वाचे परिणाम आहेत? उदाहरणार्थ 92च्या साली सगळेजण आवई उठवत होते की सोनं विकलं, सोनं गहाण ठेवलं, देशाचं सोनं गहाण पडलं. या पार्श्वभूमीवरती नियतीनं जनता म्हणून आणि विरोधी पक्षांनी सुद्धा अन्याय केला मनमोहन सिंगांवर. जरा तुम्ही गडबड करताय. सोनं गहाण ठेवलं होतं ते 1990 साली चंद्रशेखरच्या सरकारच्या काळात, व्हीपी सिंगांनंतर चंद्रशेखर सरकारच्या काळात. 92 साली म्हणजे 91च्या लिबरलायझेशन नंतर मनमोहन सिंगांनी ते सोनं परत आणलंय. 1991 ते 1996 काळात जे 20 टन सोनं लॉईड बँकेमध्ये ठेवलं होतं गहाण का तारण, ते आपण सगळं सोडून मनमोहन सिंगांनी परत आणलेलं आहे. त्यामुळे तो निर्णय त्यांचा अफाटपट अर्थमंत्री म्हणून होता. पंतप्रधान पदाच्या काळामध्ये त्यांनी सगळ्यात मोठं काम केलं म्हणजे जगभर जेवढं आर्थिक अरिष्ट आलं आणि अक्षय काही देश लयाला गेले, आईसलँड गेला, इथिओपिया गेला, आयर्लंड गेला, यांच्या अर्थव्यवस्था पूर्णपणे उधळल्या गेल्या. युरोपात हे सगळे विकसित देश होते, काही अविकसित देशांची तर वाटच लागली. त्यावेळेला भारतात काहीही झालं नाही. भारत टिकला, एवढंच नव्हे तर प्रगतीपथावर राहिला आणि अर्थव्यवस्था स्थिर राहिली. याच्यापेक्षा दुसरं कर्तृत्व सांगायचीच गरज नाही डॉक्टर मनमोहन सिंगांना. किंबहुना हे पाहूनच आता रघुराम राजनला जे त्यांनी नेमलं होतं म्हणजे आपल्याकडे गव्हर्नर म्हणून, त्याचं कारण हे होतं, रघुराम राजननी खरा भविष्यवेत्ता म्हणायला लागेल त्यांनी पुस्तक लिहिलं होतं त्या काळात 2008च्या अगोदर की असा असा भांडवलशाहीचा क्रायसिस जागतिक पातळीवरती येणार आहे. आणि ते खरं झालं. ते डॉक्टर मनमोहन सिंगांनी गव्हर्नर नेमले आणि त्याच्यामुळे पण त्यांना आर्थिक एकूण एक समर्थता आणि एक समतोल त्यांना सांभाळता आला आपल्या देशाचा. आणि त्याचं महत्वाचं कारण डॉक्टर मनमोहन सिंग हे उत्तम अर्थकारणी होते आणि नंतर ते राजकारणातही पारंगत झाले. केतकर सर, धन्यवाद आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. आपल्यासोबत होते कुमार केतकर, ज्येष्ठ पत्रकार, संपादक आणि माजी खासदार.